जसं आपण म्हणलात की तुम्ही वाचा फोडल्यानंतर आम्ही उडी मारू, नगर परिषदेने तुमच्या पक्षाच्या कार्यक्रमाचे लावलेले सर्व बॅनर काढून टाकले हां, आणि आमदाराच्या कार्यक्रमाचे इतर कार्यक्रमाचे भरपूर बॅनर लागतात. मग ही वाचा फोडले एवढा मोठा प्रकार घडतोय, नगरपालिकेला कर जमा व्हायचा तो जमा होत नाही, मग यावर का उडी मारत नाही आहे मॅडम? तुम्ही जे मागणी केलेली होती तुमच्या चॅनल मार्फत आम्हाला बी कळालं, ते आम्ही शिवसाहेबाला विचारलं की बाबा ह्याचे सगळे कुठे आहेत, तुम्ही जे दुसऱ्या पक्षाला जर तुम्ही पावती नाही म्हणून कटआउट होल्डिंग काढून देता, हे जे सत्ताधारी लोक आहेत म्हणून त्यांचे ठेवलात का? त्यांनी आम्हाला दाखिले काय फाडलेले पावत्या. आता 10% फाडून 100% फायदा घेतले, ते सत्तेचा तर ते फायदा घेणारच. सत्तेचा फायदा त्यांनी नाही तर कोण घेणार? आमचं तर एक तासासाठी ठेवलं नाही, हे तर दुसरं आहे ना. अहो आज मला सांगा, टोटल यंत्रणा नगरपालिकाच्या माध्यमातून चालू आहे, सत्तेमध्ये त्यांनीच आहेत ना, खाली करून मुख्यमंत्रीपर्यंत त्यांची सत्ता असल्या म्हणून आता जे अधिकारी आहेत ते सत्तेच ऐकणार. आपलं थोडंच आहे. ज्या वेळेस आम्ही नगरपालिकेत हाऊसमध्ये जाऊ त्या वेळेस तुमचे दिलेले व्हिडिओ, तुमचे दिलेले सगळे होल्डिंग हवासाहेबांनी उचललं होतं, हे विषय त्यांचे सगळे आमच्याकडे आहेत. आम्ही हाऊसमध्ये गेल्यावर सर्वात पहिले याचा विचार करणार. जर त्या काळातले अधिकारी दोषी असतील त्यांना त्या ताबडतोब आम्ही बडतर्फ करा किंवा कारवाई करा म्हणून सांगणार. आज सत्तेपुढे शहाणपणा चलतच नाही, किती बी आम्ही बोलून. अहो पत्रकार उपोषणला बसून बोलणार तर त्यांचं ऐकणं गेल्यात. पत्रकारापेक्षा आम्ही मोठे नाही, पत्रकार लय मोठे माणसं आहेत. पत्रकार हे आपल्या देशाचा चौथा स्तंभ आहे. आम्ही तर साधे कार्यकर्ते आहोत. एक महिना पत्रकार बसले तर पत्रकाराची या लोकांकडे गय नाही, सत्ताधारी आमदाराकडे गय नाही, सत्ताधाऱ्याकडे गय नाही. आम्ही तर त्याच्या पुढे लय बारके आहोत. आता ह्याच्यावर विचार करून तुम्ही आम्हाला सांगा.